नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. आज आपण बघणार आहोत बालकेंद्रित अध्यापनवर 15 महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, संपूर्ण माहिती, संपूर्ण लेक्चर बालकेंद्रित अध्यापनवर. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते बघून घ्या. आणि त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सुटतील आणि आपली 4 गुणाची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 1 बघा. बालकेंद्रित वर्गात शिक्षकाने शिकवताना अपूर्ण उत्तर स्वीकारले ही कृती कोणत्या तत्वाशी सुसंगत आहे? ऑप्शन ए संकल्पनात्मक स्पष्टतेपेक्षा शिस्त महत्त्वाची. ऑप्शन बी शिकण्याची प्रक्रिया परिणामापेक्षा अधिक महत्त्वाची. ऑप्शन सी शिक्षक केंद्रित मूल्यमापन. ऑप्शन डी स्पर्धात्मक शिक्षण. आपण 15 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास संपूर्णपणे होईल आणि तुम्हाला मदत मिळेल. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिकण्याची प्रक्रिया परिणामापेक्षा अधिक महत्त्वाची. प्रश्न क्रमांक 2 बघा. अझर्शनवर आहे. बालकेंद्रित अध्यापनात अभ्यासक्रम लवचिक असतो. त्याचं रिझन दिलेलं आहे, कारण सर्व विद्यार्थी समान गतीने शिकतात. ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर, आर हे याचे योग्य स्पष्टीकरण. ऑप्शन बी ए व आर दोन्ही बरोबर पण आर योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी ए बरोबर आर चुकीचे. ऑप्शन डी ए चुकीचे आर बरोबर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर YES टाईप करा आणि सहकार्य करा. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए व ए बरोबर आर चुकीचे. प्रश्न क्रमांक 3. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः उदाहरणे तयार करायला सांगतो, हे कोणत्या स्तरावरचे शिक्षण दर्शवते? ऑप्शन ए स्मरण. ऑप्शन बी आकलन. ऑप्शन सी अनुप्रयोग. ऑप्शन डी सर्जनशीलता. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहेत. काय असू शकते उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचे आहेत. 15 प्रश्न घेत आहोत आणि 15 पैकी आपल्याला किती गुण येणार आहेत ते शेवटी सांगायचे आहे. आणि PDF तुम्हाला कुठे मिळणार आहे? आपल्या टेलिग्राम चॅनलला, जॉब स्टेशन आरला. योग्य उत्तर ऑप्शन डी सर्जनशीलता. प्रश्न क्रमांक 4 बघा. बालकेंद्रित अध्यापनात भिन्नता म्हणजे डायव्हर्सिटी कशी हाताळली जाते? ऑप्शन ए समान अध्यापन पद्धती सर्वांसाठी. ऑप्शन बी वेगवेगळ्या रणनीती वापरून. ऑप्शन सी कमजोर विद्यार्थ्यांना वेगळे ठेवून. ऑप्शन डी फक्त प्रगत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून. मित्रांनो, आपण शिकलो कालच्या लेक्चरमध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या. तुमचे 4 गुण इथेच पूर्णपणे होऊन जाईल कवर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी वेगवेगळ्या रणनीती वापरून. प्रश्न क्रमांक 5 आपल्यासमोर आहे. विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षक वर्गात चर्चेसाठी वापरतो, हे काय दर्शवते? ऑप्शन ए दंडात्मक संस्कृती. ऑप्शन बी निष्क्रिय अध्यापन. ऑप्शन सी रचनावादी दृष्टिकोन. ऑप्शन डी पाठांतर पद्धती. विद्यार्थ्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून त्यांच्या चुका एकदम स्पष्ट होऊन ते सुधारण्यासाठी वर्गामध्ये चर्चा चालू आहे मित्रांनो. तर हा दृष्टिकोन रचनावादी दृष्टिकोन आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. अझर्शन दिलेला आहे. बालकेंद्रित वर्गात शिक्षकाचा अधिकार कमी होतो. ऑप्शन रिझन दिलेला आहे, कारण विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर. ऑप्शन बी ए बरोबर आर अंशतः योग्य. ऑप्शन सी ए चुकीचे आर बरोबर. ऑप्शन डी ए व आर दोन्ही चुकीचे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ए व चुकीचे आर बरोबर. प्रश्न क्रमांक 7. शिकण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकणे याचा योग्य अर्थ काय? ऑप्शन ए शिक्षकाची भूमिका कमी करणे. ऑप्शन बी विद्यार्थ्याला स्वअनुभवातून शिकू देणे. ऑप्शन सी वर्गावर नियंत्रण नसणे. ऑप्शन डी परीक्षा रद्द करणे. काय असणार आहे उत्तर या प्रश्नाचं? प्रश्न क्रमांक 7 आपल्यासमोर आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करायचा मित्रांनो. आणि जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर YES टाईप करून सहकार्य करा मित्रांनो. यस टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी विद्यार्थ्याला स्वअनुभवातून शिकू देणे. प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रकल्प पद्धती बालकेंद्रित का मानली जाते? ऑप्शन ए वेळखाऊ आहे. ऑप्शन बी शिक्षकाला कमी काम. ऑप्शन सी अनुभवाधारित शिक्षण देते. ऑप्शन डी परीक्षा सोपी होते. मित्रांनो, काय राहणार आहे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. आपल्या समोर आहे स्क्रीनवर प्रश्न. कोणतं प्रश्न लॉक करता ते लॉक करा आणि उत्तर कमेंटमध्ये द्या मित्रांनो. योग्य उत्तर आपलं राहणार आहे ऑप्शन सी अनुभवाधारित शिक्षण देते. प्रश्न क्रमांक 9 बघा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिक्षक प्रतिप्रश्नाने उत्तर देतो, हे काय सूचित करते? ऑप्शन ए शिक्षकाला उत्तर माहीत नाही. ऑप्शन बी शिस्त बिघडली आहे. ऑप्शन सी चिंतनात्मक विचारांना चालना. ऑप्शन डी वेळ वाया घालवणे. व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित येईल आणि तुमचे गुण पक्के होतील म्हणजे होतील मित्रांनो. 5 ते 7 मिनिटामध्ये तुमचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल मित्रांनो. तो व्हिडिओ बघितला तर 7 मिनिटात 5 मिनिटात तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. तर अजून काय आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आपले मार्क कन्फर्म करा. उत्तर आहे आपलं ऑप्शन सी चिंतनात्मक विचारांना चालना. प्रश्न क्रमांक 10 बघा.
बालकेंद्रित अध्यापनात मूल्यमापनाचे स्वरूप कसे असावे? ऑप्शन ए मानकीकृत परीक्षा, ऑप्शन बी प्रक्रियात्मक निरीक्षण, ऑप्शन सी फक्त गुणाधारित प्रणाली, ऑप्शन डी वार्षिक चाचणी. मित्रांनो, बालकेंद्रित अध्यापन खूप महत्त्वाचा विषय आहे. हा आपल्याला 4 गुणासाठी येऊ शकते, कधी कधी 4 ते 5 पण येऊ शकते. मित्रांनो, याला इग्नोर करायचे नाही. व्यवस्थित अभ्यास करा. नोट्स तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, तिथून डाउनलोड करा आणि फिट्ट आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी प्रक्रियात्मक निरीक्षण. प्रश्न क्रमांक 11, शिक्षक विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून धडा सुरू करतो हे कोणत्या सिद्धांताशी जुळते? ऑप्शन ए व्यवहारवाद, ऑप्शन बी रचनावाद, ऑप्शन सी परंपरागत शिक्षण, ऑप्शन डी दंडात्मक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 11 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी आहे, त्यामध्ये उत्तर द्या. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी रचनावाद. प्रश्न क्रमांक 12, बालकेंद्रित अध्यापनात शिक्षकाने पाठ्यपुस्तकापेक्षा कोणाला प्राधान्य द्यावे? ऑप्शन ए परीक्षेला, ऑप्शन बी अभ्यासक्रम वेळापत्रकाला, ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या गरजांना, ऑप्शन डी शालेय नियमांना. मित्रांनो, काय राहणार आहे बालकेंद्रित अध्यापनामध्ये आपण शिकलेले आहोत. व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आपलं योग्य उत्तर राहणार आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, हे तुम्ही टाईप करणार आहेत ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या गरजांना. प्रश्न क्रमांक 13, विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतात, शिक्षक सर्व मान्य करतो, हे काय दर्शवते? ऑप्शन ए शिस्त अभाव, ऑप्शन बी एक समान उत्तर नको, ऑप्शन सी विविधतेचा स्वीकार, ऑप्शन डी परीक्षेची भीती. प्रश्न क्रमांक 13 चालू आहे, उत्तर द्यायचं आहे. लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करा. उत्तर आहे मित्रांनो सी विविधतेचा स्वीकार. प्रश्न क्रमांक 14 बघा, बालकेंद्रित आदर्श नाही बालकेंद्रित शिक्षणात गटकार्य उपयुक्त आहे. रिझन, कारण ते सहकार्य व सामाजिक कौशल्य वाढवते. ऑप्शन ए दोन्ही बरोबर आर योग्य स्पष्टीकरण, ऑप्शन बी दोन्ही बरोबर पण आर स्पष्टीकरण नाही, ऑप्शन सी ए बरोबर आर चुकीचे, ऑप्शन डी ए चुकीचे आर बरोबर. काय उत्तर आहे सांगा मित्रांनो, 5 सेकंद आहेत. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दोन्ही बरोबर आर योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक शेवटचा 15वा आणि आपल्याला शेवटी सांगायचे कितीपैकी किती गुण आपल्याला आलेत. बालकेंद्रित अध्यापनाचा अंतिम हेतू कोणता? ऑप्शन ए परीक्षा यश, ऑप्शन बी पाठांतर, ऑप्शन सी सर्वांगीण विकास, ऑप्शन डी शिक्षकाचा प्रभाव. मित्रांनो, 15 पैकी किती गुण येणार आहेत आपल्याला ते सांगायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे आणि कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर YES टाईप करायचं आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सर्वांगीण विकास. थँक्यू मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरवरून डाउनलोड करा, तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.